अशी भाषा योग्य नाही, पण ती भाषा वापरत असताना नेमकं त्यांना काय त्यांचा उद्रेक झाला ही बघण्याची गरज आहे। जालनामध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागताना पाहायला मिळतं, विरोधी पक्षाची काय भूमिका असेल यावेळी? नाही, असं आहे की सत्ताधारी आणि जरांगे पाटील यांच्यामधला तो सगळी चर्चा, संवाद, निर्णय काय ते त्यांना कमिटमेंट केलं असेल ते हे सगळं याच्या संदर्भात आहे। पण कोणी मला असं वाटतं की कायदा वगैरे हातात घेऊन हिंसक स्वरूप देऊन आंदोलन त्या दिशेनं भरकटत जाऊ नये आणि त्याला आंदोलनाला शांततेच्या मार्गानं आणि कुणाचंही नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं ते आंदोलन त्यांनी करावं अशी माझी त्यांना विनंती आहे। जरांगेंची आरक्षणाविषयी आता भूमिका नसून आता ते राजकीय भाषा बोलू लागले, त्यामागचा बोलवतो धनी कोण आहे तुम्हाला असं वाटतं? बघा, असं आहे की राजकारणात तयार कोणीतरी करतो तर त्यांना ती भाषा बोलायला कोणीतरी तयार केले आहेत म्हणून त्याच्या तोंडी ती भाषा येत आहे। आता तयार करणारे कोण, त्यांची इच्छाशक्ती वाढवणारे कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। कोणाचे OSD जात होते, कोणाचे PA जात होते, कोण तडजोडी करत होत्या, कोण त्याच्यातून मार्ग काढत होते आणि त्यांची हिंमत कशी वाढवत होते। हे पाप कोणाचं आहे हे काही मला सांगायची गरज नाही। त्यामुळं आम्ही काय विरोधातले लोक थोडी जात होतो तिकडे, आमचे OSD थोडी जात होते, आमचे माणसं थोडी जात होते, त्यामध्ये सरकारचे प्रतिनिधी जात होते, वकील जात होते, अनेक सत्ताधाऱ्यांचे PA आणि आपले PS जात होते, OSD जात होते। त्यांनी त्यांची इच्छाशक्ती झाली, त्यांना बळ दिलं। शेवट असं आहे की तुम्ही जे पेराल ते उगवेल। सर, जरांगेचे जे काही माजी सहकारी होते ते आता काल कुठेतरी त्यांच्या विरोधात बोलले आणि त्यांनी जरांगेवरती आरोप केला की जरांगेंनीच दगडफेक करायला सांगितली होती आणि जरांगे हे राजेश टोपे आणि शरद पवार यांच्यासाठी काम करतात। असं आहे, हे म्हणतात ते खरं की ते म्हणतात ते खरं, विश्वास कोणावर ठेवायचा? कारण आता अशी माणसं फोडून अनेक बंड शमवण्याचं काम झालंय, अनेक आंदोलनं संपवण्याचे काम झालेत। त्यामुळं कोण इमानदार आहे हे आज मी सांगणार नाही, त्यातला ते उद्याचा काळ ठरवेल। सत्ताधारी आणि जरांगेंमधली चर्चा आहे असं वडेट्टीवार यांचं वक्तव्य समोर येत आहे। आंदोलन भरकटत जाऊ नये असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले। कायद्याचं सर्वांनी पालन करावं, ही सर्व सत्ताधारी आणि जरांगेंमधली चर्चा आहे अशी वक्तव्य वडेट्टीवार यांची समोर आली आहे।